कोणाचा फोन आला? हॅलो, हां कोण? स्वाती? कोण स्वाती? ओ स्वाती बापट. अगो किती वर्षांनी. बाबा एकटेच काय खेळताय? चला मी पण येते. यस, कोण अंगू? मला जाण तुझा आहे. हां, एक मिनटं. कुलकर्णी. जोशी, मीटिंगला खाली यायचं होतं, तुम्ही विसरलात का? हो हो, येतो येतो. तुम्ही वा पुढे, मी आलोच. या लगेच. एक मिनिट. वाट बघतोय. अंकिता, तू आजी किंवा आजोबांबरोबर खेळ, मी आलोच. एक मिनिट. बरं ठीक आहे. आजी, अगं आज जाऊन झोप. जा आज जाऊन झोप. आजोबा येतील का खेळायला? मी विचारून बघू का? आज कसे काय आलात खेळायला? गेल्या काही महिन्यांपासून तर थोड बोलत पण नाहीये आपण. पण मी लहान होते तेव्हा आठवतंय? तुमचा आजही मूड दिसत नाहीये गप्पा मारायचा. नाहीतर पूर्वी केवढ्या गप्पा मारायचो ना आपण. आजोबा, तुमच्या आई आणि अण्णांनी तुमच्याकडे लक्ष नाही दिलं का? आई अण्णा भयंकर बिझी. त्यात आम्ही 7 भावंड, ते एकापेक्षा एक असे होते ते, त्यामुळं त्यांना वेळ मिळाला नाही. आणि त्यावेळेला काय झालं होतं, आजी आमची आहे ना, घरच केला त्याने. काय केलं ते? हां, अण्णांची बदली झाली होती. आम्ही सगळे त्यांचं ऑफिस. केवढ्या छान असायच्या ना त्या गोष्टी. मनच भरायचं नाही कधी. आता स्ट्रायकर डोक्याला लावून त्याची पापी घेऊन मग खेळाल.
आजोबा आजोबा ऐका ना. एक मिनिट थांब. आजोबा मी नवीन पुस्तकं आणली आहेत बघा ना. आजोबा हे सगळं बाजूला ठेवून पहिले हे बुक तर बघा. हे बघू. हो. कशावर आहे हे? हॅरी पॉटर. आजोबा इट्स अबाउट मॅजिक पोशन्स अँड विचेस अँड विझर्ड्स. हां आणि विझर्ड स्कूल. सो बघा ना एकदा वाचून. हे चेटूक बिटूक आपल्याला आजोबा चेटूक ऐकून घे. नाहीये. हे वाचण्यापेक्षा देवादिकाची पुस्तकं वाचा, मन स्वच्छ होतंय. आजोबा एकदा तर बघा. बघतो नंतर बघतो थोड्या वेळाने. आजोबा हां. नेहमी असंच करायचा तुम्ही. थांब. थोडं तिकडे सरकव. आता खेळ. मला नीट उत्तर का देता येत नाहीये? नेहमीसारखं का नाही बोलू शकत आहे मी तुमच्याशी? दुरावलोय का आपण? नकळत का हे फक्त माझ्याच मनाचे खेळ आहेत? तुम्हाला काहीच बदललेलं वाटत नाहीये का? कदाचित ती सुरुवात होती वाटतं. मागच्या वेळी तर विश पण नव्हतं केलं बर्थडेला. यावर्षी तरी कराल का? काय होऊन बसलंय हे सगळं आजोबा? काहीच कळत नाहीये. मी सांगायला पाहिजे होत्या का तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी? पण मला नव्हतं माहिती तुम्ही कसं रिॲक्ट कराल. बोलू का आपण कधी पूर्वीसारखं? का असंच हे अंतर वाढत जाईल? ऐका हे
आता रेग्युलर आहे सगळं. हां आई आई एक मिनटं थांब. हां हां बोल. येत आहे घरी. काल संध्याकाळपासून गायब आहे. अगं हो आई येतेच आहे. एकदा वाढदिवसाच्या दिवशी तरी राहा आमच्या बरोबर. हां एक तासाभरात पोचतो. आले. लवकर. बाय. लहान असताना सगळं सांगून टाकायचे न विचार करता. पण तू मोठी होत गेली आणि काही गोष्टी नाही सांगता आल्या. मी पण नाही विचारल्या. पण आता मला वाटतंय ही मोकळीक देता देता आपल्यातलंच अंतर वाढलं का ग? आजोबा